आगे 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 धन्यवाद सर. नमूद सर दोन मनियार कोण आहेत? साहेब त्यानंतर मगदूम त्यानंतर समीर कलाल सिद्दीकी सर, दिवाळीपूर्वी आपण खूप मोठा धमाका केला आहे, काय सांगेल सर? नागरिकांचे मोबाईल गहाळ होतात, मिसिंग होतात, काही चोरी होतात. या संदर्भात आपण मोबाईल ट्रेसिंगवर ठेवत असतो. त्याच्यातून CAIच्या पोर्टलमधून आपल्याला जे मोबाईल ट्रेस झालेले आहेत ते शोधण्याचा आमचा जास्तीत जास्त प्रयत्न असतो. तर यामध्ये मुंबई पोलिसांना खूप चांगल्या प्रकारे भारतामध्ये यश मिळालेलं आहे मोबाईल शोधून आणण्यामध्ये. आज जो आपण प्रोग्राम केला यामध्ये आपण जवळजवळ झोन 3, 4 आणि 5 मिळून 1500 मोबाईल आपण आज परत केलेले आहेत. आणि दिवाळीपूर्वी आपण हा कार्यक्रम केलेला आहे. ही निश्चितच आमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. नागरिकांनाही आज आपण प्रतिक्रिया बघितल्या असतील तर त्यांनाही खूप छान वाटलेलं आहे. एका नागरिकांनी प्रतिक्रिया दिली की मुंबई पोलिसांनी 2दा त्यांचा फोन परत शोधून दिला, 2दा फोन गेला होता परत शोधून दिला. आमचा प्रयत्न आहे आणखी मॅक्झिमम फोन रिकवर करावेत आणि जास्तीत जास्त नागरिकांचे जे गेलेले गहाळ झालेले फोन आहेत ते परत करावेत. या सर्व फोन्सची मिळून 1500 फोन आहेत. सुमारे 3 कोटी याची किंमत आहे. तेवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्याला हे फोन परत करण्यात यश मिळालेलं आहे. मात्र मी माझ्या स्टाफना सुद्धा आता सांगितलेलं आहे की आणखी जेवढे आपल्याला रिकवर करता येतील तेवढे आपल्याला फोन रिकवर करायचे आहेत. धन्यवाद. लोकांना फोन तुमचा व्यवस्थित सांभाळा हा तर पहिला मेसेज आहे. आणि फोन म्हणजे हे दुसरं एक मी जर सांगितलं आयडेंटिटी झालेली आहे. त्याच्यामध्ये आपलं सगळंच डेटा असतो. तर त्याच्या सुरक्षित डेटासुद्धा व्यवस्थित ठेवला पाहिजे आणि फोन सुरक्षित ठेवला पाहिजे हे माझं आव्हान राहील. आणि असे काही गेला तर तात्काळ पोलिसांना रिपोर्ट करावा म्हणजे तो शोधण्यामध्ये मदत होईल आणि त्यांची बाकी काही डेटा थेफ्ट होणार नाही या दृष्टिकोनातून सुद्धा तात्काळ आपल्याला पावलं उचलता येतील. धन्यवाद. AI ट्रेंड आहे सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स. फोन शोधण्यामध्ये आता मुंबई पोलीस AIचा कशा प्रकारे वापर होतो आणि काय AI हेल्प करते? कारण आता प्रत्येक मोबाईलमध्ये फाइंड माय फोन असा ऑप्शन आहे. त्या AIचा काही सध्या आपण अनेक प्रकारे फोन शोधतोय पण ते हे या ठिकाणी सांगणं फार योग्य होणार नाही.